मराठीचं वय काढण्यासाठी प्रमाण ग्रंथ म्हणून आपण ज्ञानेश्वरीचा उपयोग करतो. कधी लिहिली गेली ज्ञानेश्वरी, तर ज्ञानेश्वरीत त्याचा उल्लेख येतो. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी, म्हणजे शके 1200 चा उत्तर जो भाग आहे, म्हणजे 1212 मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली. इसवी सणाचा विचार करता तर 1290 मध्ये. आणि त्या अगोदर पण मराठीत नव्हतं का ग्रंथ? होते ना ग्रंथ, पण ती प्रगल्भ भाषा मराठीत. आणि मग आपण संत तुकारामांपर्यंत येतो, संत आपण रामदास स्वामींपर्यंत येतो, आपण ते सगळा अभ्यास करतो. म्हणून म्हटलं जातं की ज्ञानदेवे रचियाला पाया तुका झाला शिकळस. आज आपण सगळे फिलॉसॉफर वाचतो, पण आपण तुकोबांची गाथा वाचा, सगळे फिलॉसॉफर काय नाहीये माझ्या तुकोबाच्या गाथेत, सर्व आहे हो, पण आपण नाही वाचलं ना. ही दुर्दशा आहे मराठीची की दोन अभंग आपले तुकोबांचे पाठ नाही, म्हणजे आपले म्हणजे बहुतांश लोकांचे पाठ, कमी लोकांचे पाठ आहे ना. तर ह्या त्या ठिकाणी गोष्टी म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की माझ्या मराठाचे, मराठा म्हटलं त्या ठिकाणी शब्द मराठा आहे, मराठी नाहीये, माझ्या मराठाचे बोलावे किती कौतुक आहे, परी अमृतांची पैदांची जिंके ऐसे रसिके अक्षर मिळवे ना. म्हणजे जर मराठी अमृताची पैन लागली ना, तर माझी मराठी जिंकेल, अमृतापेक्षा गोड आहे.